चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर 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 करुणा कर दयाळे करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी करा दयाळा करुणा करा दयाळा पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुम्हा आलो रामदूता काय भक्ती जात्या वाटा मज दावव्या सुबटा भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो हे सुख संगयाचे सुख आम्हा झाले धरितयाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया प्रस्तुत प्राप्त स्थळे प्राप्त रूपे प्राप्त निरूपण रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अकारण करुणावरुणालय अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंगधीश परमात्म्याचे एकतत्वनिष्ठ भक्त अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हो आम्ही भक्ती केली पण ती कशी केली त्याचा परिणाम काय झाला याचा सविस्तर आणि थोडक्यात विचार महाराज अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अकारण करुणावरुणालय अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंगधीश परमात्म्याच्या निस्सीम अगाध कृपेद्वारा कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप अनाथांची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकोबाराय अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सकल संत महंत भगवंत श्री संत भगवान बाबा वामनभाऊ महाराज हनुमंतराय आणि सकळ भगवंताच्या संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व सज्जन श्रोतृ मायबापांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांच्या संमतीने आजची ही कीर्तन निरूपण सेवा दुसऱ्या दिवसाची माझ्या वाटेला आलेली आहे. माझं महत्भाग्य समजतो की आज हनुमंतरायांच्या जन्म उत्सवानिमित्त आज मला या ठिकाणी सेवा करण्याचा परम भाग्य या ठिकाणी लाभलं. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली ते आमचे नारायण काका इंदे त्यांचं धन्यवाद देतो. बाकीचे काही कुणाची नावं माहीत नाही नाही तर उगा नको म्हणाय बा आपलं नाव घेतलं नाही ना असं कुठं हो त्याच्यामुळे काय कुणी राग येऊ देऊ नका कारण की त्यांचं नाव माहिती आणि त्यांनीच आपल्याला बोलवलंय. त्यांचे चिरंजीव आमचे गुरुबंधू येतं ते ओमकार महाराज आणि अतिशय उत्कृष्ट गायक साक्षात चंद्रदेव चंद्रच येत ना ते महाराज अतिशय उत्कृष्ट मृदंग वादक आदरणीय महाराज काय चंद्र महाराज पुढे काय वा वा अतिशय उत्कृष्ट चंद्रदेव महाराज खरंच अतिशय उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. सर्व माझ्या वडीलधारी गायक वृंदांना सर्वांच्या चरणारविंद साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय परमपूज्य परमस्नेही परमार्थ प्रेमी आदरणीय रामायणाचार्य महाराज वडीलधारी रामायणाचार्य महाराजांच्या चरणारविंद देखील साष्टांग प्रणिपात करतो आणि तुम्ही सर्व भाविक भक्तांच्या चरणारविंद साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे 3 चरणाचा आहे साधा आहे सरळ आहे सोपा आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हो आम्ही भक्ती केली
पण मग एका साधकाने तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता आम्ही भक्ती केली, तुम्ही वाऱ्या करता, नामस्मरण करता, एकादशी धरता, उपास करता, आम्ही बी ते करतो, मग आम्ही नाही केली का? पण तुकोबराय म्हणतात, बाबा तुम्ही भक्ती केली, आम्ही करतो, अनेकांनी भक्ती केली, पण एक प्रत्येकाच्या भक्तीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे महाराज, तो म्हणजे उद्वेग. उद्वेग ही अशी गोष्ट आहे प्रत्येकाच्या भक्तीमध्ये आड येते. अनेकांनी भक्ती केली ना महाराज, द्रौपदी मातेने सुद्धा भक्ती केली, पण भक्तीमध्ये उद्वेग होता. तुम्ही म्हणाला काय उद्वेग होता हो? संकट आलं तर देवाला हाका मारित होती महाराज, उद्वेग होताच ना. उद्वेग बघा ना, ज्या वेळेस कौरवांनी पांडवांना वनवासाला पाठवलं, त्यावेळेस दुर्योधनांनी त्या दुर्वास ऋषींना सांगितलं की तुम्ही पांडवांच्या घरी जा आणि त्यांना इच्छा भोजन मागवा. आता असं होतं, भगवान सूर्यनारायणाने द्रौपदीला एक थाळी दिली होती आणि त्या थाळीमध्ये एक वैशिष्ट्य होतं की तिने दिवसभर जरी अन्नदान जेवढं त्या थाळीतून ती घेईन, ती थाळी तेवढं तिला त्या वेळेला ते अन्न देत होती. दिवसभर चालायचं, सूर्य उगवपर्यंत तर सूर्यास्तापर्यंत. मग दुर्योधनाने सांगितलं की पांडवांचं सत्व हरण करायचंय. दुर्वास ऋषींना बोलवलं, एकट्याला नाही बोलवलं तर 60,000 शिष्यमंडळ, सगळ्यांना जेव घातलं, 4 महिने सेवा केली. आणि 4 महिने सेवा केल्याच्या नंतर दुर्वास ऋषी दुर्योधनावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर दुर्वासांनी प्रश्न सांगितलं की दुर्योधना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग काय वरदान मागायचंय? त्यावेळेस दुर्योधन म्हटला, पांडव काम्यक वनात आहेत, त्यांच्याकडे जा रात्रीच्या वेळेला आणि इच्छा भोजन मागा. अहो इच्छा भोजन मागा. पण आता दुर्वास ऋषी होते, ठीक आहे म्हणे, गेलो, आता काय करता. गेले महाराज, दुर्वास ऋषी गेले. पुढचा कथाभाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कथा श्रवण करताय, या ठिकाणी कीर्तनही श्रवण करताय. दुर्वास ऋषी तिथं गेले, इच्छा भोजन मागितलं आणि मग द्रौपदी मातेने सांगितलं तुम्ही स्नान करून या. मग द्रौपदी मातेने भगवंताचा धावा केला आणि काय भगवंताने गरुडाला मागं टाकलं आणि पुढे आले ते वगैरे वगैरे. आणि मग भगवंताने विचारलं, भगवंताने ते भाजीचं पान खाल्लं आणि भाजीचं पान खाल्ल्याच्या नंतर विश्वतृप्तीचा ढोकर दिला आणि ते दुर्वास ऋषी तृप्त झाले. सांगायचं तात्पर्य एकच आहे की भक्ती तुम्ही आम्ही करतो, भक्ती तुकोबारायांनी केली होती, भक्ती द्रौपदी मातेने केली होती, पण उद्वेग शिल्लक होता. अहो एवढे तत्वनिष्ठ भक्त होते सुदामदेव, लय तत्वनिष्ठ होते महाराज. बायकोच ऐकून का व्हायना जावं लागलं महाराज देवाकडे संपत्ती मागायला. आता काय करता, बायका पुढं चांगल्याच चलत नाही, तर सुदामदेवाचं काय, त्याचा अनुभव आपल्याला नाही जाणलाय, त्यांनी त्यांचं बघून घ्या, हाय का नाही. आणि आता सुदामदेव, आता बायको म्हणली का हो एवढा श्रीमंत तुमचा मित्र, काय खरंय, असं कुठं असतं का? जाते देवाकडं, आपल्याला थोडंफार काहीतरी बघा पोटा पाण्याचं. ठीक आहे महाराज, सुदामदेव गरीब होते, किती गरीब महाराज, 18 विश्व दारिद्र्य. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिडला, मुष्टीपोळी घेऊन या त्याच्या भेटीला गेला गा. अतिशय गरीब परिस्थिती, हातात पायात चप्पल नाही, फाटकं धोतर आहे, मजल दर मजल करत करत भगवान परमात्म्याच्या द्वारापर्यंत सुदामदेव आले. आणि त्या द्वारपाळाला म्हणतात की अरे बाबा, त्या भगवान श्रीकृष्णाचा मी मित्र आहे, मला त्या ठिकाणी त्याला भेटायला जाऊ दे. तो द्वारपाळ म्हणतोय, अरे काय वाटतंय का, अरे ते द्वारकेचा राजा आणि भिकाऱ्यापेक्षा विकट अवस्था आहे तुझी, आणि तू कस काय म्हणतो की तो देव आमचा मित्र आहे. त्यावेळेस सुदामदेव त्या द्वारपाळाला म्हणतायत, अरे देखो देखो ये गरीबी का हाल है, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया है, मेरा बचपन का यार है मेरा श्याम, यही आस लेके आया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर के सुदामा गरीब आ गया है, किधर के सुदामा गरीब आ गया है। भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल में गरीब आ गया है, तुम्हारे महल में
गरीब आ गया है, न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बताता है अपना नाम है सुदामा हो। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, गरीब आ गया है। आणि मग सुदामदेव द्वारपाळाला म्हटल्याच्या नंतर द्वारपाळ जातात, भगवंताला सांगतात की असा असा माणूस आला. भगवान परमात्मा पळत पळत त्या सुदामदेवाकडे जातात, त्यांना आतमध्ये नेतात, आपल्या आसनावर बसवतात आणि मग त्यांचे ते काय एक मुष्टीभर पोहे खातात. पहिला एक घास खाल्ला की गाव दरिद्री संपती, दुसरा घास खाल्ला की गाव सोन्याचं होतं, वगैरे वगैरे कथा भाग माहिती आहे तुम्हाला. पण सांगायचं तात्पर्य एकच आहे, त्यांनी भक्ती केली होती पण उद्वेग होता. काय उद्वेग होता तर गरिबी होती आणि बायकोचं ऐकून सोनं मागायला जावं लागलं. तुकोबारायांकडे सगळ्या परिस्थिती विकट परिस्थिती होती, तुकोबारायांनी काही नाही मागितलं का त्यांच्याकडे उद्वेग नव्हता ना. सांगायचं झालं ना, हे तुम्ही आम्ही भक्ती करतो हो, पण आपलं कसं ह्यानी केलं म्हणून त्यांनी केलं, ह्यानी केले म्हणून त्यांनी मागे आगे पिछे से आया आगे ढकल दिया, नाही का. म्हणजे कसं आहे बघा, काय झालं एकदा असंच एका कीर्तनाला गेलो, एक माणूस आला, त्यांनी दर्शन घेतलं. जयहरी म्हणलं जयहरी. ते म्हणे महाराज मी माळ घातली. म्हणलं का हो, बरं केलं. ते म्हणे महाराज मी आमच्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलो, निवडून आल्या आल्या माळ घातली. म्हणलं अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण मग तुम्हाला तिकडून इकडे येण्याची बुद्धी कस काय सुचली, कारण की तिकडले लोक सहसा माळकरी नसते. ते म्हणे काय करता महाराज, आमचा सरपंचच माळकरी, पार्टी करायलाच कोण नाही. म्हणजे सरपंच माळकरी म्हणून याने माळ घातली. सांगायचं तात्पर्यच त्यांनी केलं म्हणून यांनी केलं. असे भक्ती तुकोबारायांनी केली. उद्वेग सांडून तुकोबारायांनी भक्ती केली. उद्वेग म्हणजे काय, चिंता. उद्वेग म्हणजे काय, काळजी. उद्वेग आणि ती उद्वेग सांडून तुकोबारायांनी भक्ती केली. आणि तुकोबाराय म्हणता, मग साधक म्हटला महाराज ठीक आहे, उद्वेग सांडून तुम्ही भक्ती केली, मग त्याचा परिणाम महाराज म्हणतात घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली, 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 सांडूनी उद्वेग. पावले सगळं सुख झाले, सुख झाले, सुख झाले, पावले सुख 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 झाले, सुख आम्हा झाले, धरिता वासिंग सुख आम्हा झाले, याचा संग. पावलो सुख वाटे, सुख वाटे, सुख वाटे, पावलो सुख वाटे, सुख वाटे, सुख वाटे, सुख आम्हा झाले, धरितायाचा संग, सुख आम्हा झाले, धरितायाचा संग. भक्ती आम्ही केली, सांडूनी उद्वेग पावल हे संग, सुख याचे. भक्ती आम्ही केली, सांडूनी उद्वेग सुख झाले धैर्याचा धरितायाचा संग. महाराज म्हणतात तुम्ही भक्ती करता, आम्ही भक्ती करतो, पण महाराजांची भक्ती कशी, भक्ती आम्ही केली, सांडोणी उद्वेग, परिणाम काय झाला, पावलो हे संग सुख याचे, किंवा पावलो हे सुख संग याचे. महाराज म्हणतात आम्ही त्याच्या संगतीच्या सुखाला प्राप्त झालो. कुणाच्या हो, त्या पांडुरंग परमात्म्याच्या. आम्ही तशी भक्ती केली महाराज. का, कारण की महाराज भक्तीची ताकद, नामस्मरणाची ताकद इतकी मोठी आहे ना, इतकी मोठी आहे. आपण रोज हरिपाठ घेता आणि हरिपाठात त्या नामस्मरणाची ताकद सांगितली महाराजांनी एका चरणात.
तुकोबरायांचाच अभंग आहे. महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे हे जळतेल पापे जन्मांतरीचे जळतेल पापे जन्मांतरीचे जन्मांतरणाचं पाप जाण्याचं सामर्थ्य कशात आहे? नामस्मरणात आहे, भक्तीत आहे. पण महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुकोबरायांनी उद्वेग सांडून भक्ती केली. अहो तुम्ही आम्ही भक्ती करतो. आपल्या मराठवाड्यात एक म्हण आहे बरं का, तुमच्याच मराठवाड्यात आहे, मी ऐकलेले. आमचे एक मित्र नेहमी सांगत असतात, आले मनाला तर चालले शेणाला, तर टाकलं गमिलं बसले उन्हाला. तशी भक्ती म्हणजे भक्ती कशी माहिती आहे का, ते आलं मनाला आता चालले कीर्तनानं तर केली टीव्ही चालू बसले मालिका बघायला, अशी भक्ती नाही महाराज तुकोबराय. तुकोबरायांनी उद्वेग रहित भक्ती केली. अहो तुकोबरायांना जे दुःख देत होते काम आणि क्रोध, तुकोबराय म्हणतात आम्ही आधी त्यांना बंदीखान्यात घातलं. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. साधकांना सगळ्यात वेदनादायक वस्तू कोणती असेल तर ते दुःख आहे. एका साधकाला सगळ्यात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे ती काम आणि क्रोध आहे. फार त्रासदायक आहे महाराज. आणि त्यांना सांडून तुकोबराया म्हणतात आम्ही भक्ती केली. वास्तविक पाहता तुकोबरायांनी भक्ती केली महाराज. पण बघा तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे इथं, ज्ञानाने मोठे इथं, अधिकाराने मोठे इथं, कुणी शैक्षणिक क्षेत्रातलं मोठे, कोणी मृदंग वाजवण्यात अधिकारी आहे, कुणी गायनात निपुण आहे, कुणी अभ्यासात निपुण येतं. आदरणीय बाबा रामायणाचार्य येतं, कुणी संसारात उत्तम संसार करतोय, कुणी उत्तम शेतकरी आहे. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपुण येतं. मग मला साधा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुकोबरायांनी 13 ते 14 वर्षे परमार्थ केला. परिणाम काय झाला हो? जगाचा मालक स्वतःचं वाहन घेऊन तुकोबरायांना न्यायला आला. मग आपण आपले काळ्याचे ढवळे झाले, आपण परमार्थ करतो, मग आपल्याला काय येत नाही? परिणाम एकच आहे महाराज, शुद्ध अंतकरणाने आपण भक्ती करत नाही, अंतकरातला भाव शुद्ध नाही. कारण बघा ना, आपले इकडले लोक माळा जपू जपू, पारायण करू करू, गंधगोळ्या उघळू उघळू मेले हो, पण त्यांच्या सपनात देव नाही, ध्यानात देव नाही, मनात देव नाही. का? भक्तीत उद्वेग आहे महाराज. आणि तुकोबरायांनी भक्ती केली, पण कशी? अहो सामान्य अधिकार नव्हता तुकोबरायांचा. अहो आपलं नाव घेतलं तर आपल्या नावाने आपली बायको भेट नाही, म्हणजे तुमची कोणा मला नाही माहिती बरं का. आणि तुकोबरायांचं नाव घेतलं तो यम चळाचळाचा कापत होता. तुकाराम 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 नाम घेता काव्येम नाम घेता काव्येम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता काव्येम नाम घेता काव्येम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा तुकोबरायांनी भक्तीच्या जीवावर, नामस्मरणाच्या जीवावर एवढा अधिकार प्राप्त केला होता, जेणे केला हा पुरुषार्थ. हा तुकोबरायांचा पुरुषार्थ आहे महाराज. तुकोबरायांचा पुरुषार्थ आहे. आपला पुरुषार्थ काय आपल्यालाच माहिती, ज्याला त्याला माहिती, बरोबर. म्हणजे तुकोबरायांनी भक्ती केली होती, पण देवाकडे काही मागितलं नाही महाराज. तुम्ही देवाकडे काही मागू नका, शुद्ध अंतकरणाने त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. सगळ्या प्रमाण देऊ का? न मागे त्याची रमा होय दासी. त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना काही मागायची गरज नाही.
सगळं आपाप ती लक्ष्मी त्याची दासी होती. प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बॉय आहे. कारण की जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा ना, न मागे त्याची रमा होय द्याशी. आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगतो. असंच एका कीर्तनात सांगितलं बाबा मी की तुम्ही भक्ती करा आणि भक्ती केल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो. लहानाल्या पोरांना लवकर देव प्रसन्न होतो. आता दृष्टांत सांगितलं, अढळपदी बाळ बैसविला ध्रुव अक्षराचा सागर उपमन्य. सांगितलं बाबा की त्या ध्रुव बाळाला अढळपद दिलं, क्षीरसागर उपमन्याला क्षीरसागर दिला. फक्त तरुण पोरांनी तरुण वयात लहानपणी देव लवकर प्रसन्न होतो असं सांगितलं. कीर्तन झालं नाही, एका पोराने लईच मनाव घेतलं महाराज. काही काही पोरं फार विचित्र असतात. आमचे एक मित्र नेहमी दृष्टांत सांगतात, मुलं किती विचित्र असतात. एकदा काय झालं, असाच एका वर्गात विद्यार्थी धिंगाणा घालत होते आणि तिकून शिक्षक आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, अरे विद्यार्थ्यांनो, अरे लाजा धरा. अरे तुमच्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अरे काही वाटू द्या जरा, लाजा धरा. अरे तुमच्या वयात धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. अरे धिंगाणा घालण्यात आपलं आयुष्य वाया घालू नका. अरे तुमच्या वयात ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काहीतरी करा रे, काहीतरी करा. विद्यार्थी इतके विचित्र असतात. त्यातलं एक पोरग लय विचित्र होतं. ते म्हणतं, गुरुजी तुमच्या वयात भगतसिंग फासाव गेले, ते तुम्ही कवा जाणार आहेत? एवढे विचित्र महाराज पोरं असतात. तसं महाराज ते फार विचित्र होतं. त्याने निश्चयच केला, ते म्हणे काही करणार पण देवाला भेटायचंच, आपलं देवाला भेटायचंच. महाराजांनी सांगितलंय ना, महाराज आता लय लांबून आलाय म्हणे तिकडून पार नगर जिल्ह्यातून, देवाला भेटायचंच. म्हणा दुसऱ्या दिवशी उठला, गेला आणि गेल्याच्या नंतर गावाच्या बाहेर गेला. जसं आपले गावाच्या बाहेर गेला आणि गेल्याच्या नंतर एक बाई, तिचं घर होतं शेवटच्या गावाच्या बाउंड्रीवर. एक बाई घराच्या बाहेर बसलेली होती. त्या बाई घराच्या बाहेर बसलेली होती. त्या बाईनं विचारलं, अरे कुठं चालला तू? त्यांनी सांगितलं, अहो काही नाही, रात्री आमच्या गावात ते आपल्या गावात ते एका महाराजाचं कीर्तन नव्हतं झालं का? हो. त्या महाराजांनी सांगितलं की लहान पोराला लवकर देव प्रसन्न होतो, म्हणून मी देवाला भेटायला चाललोय. ठीक आहे. ते म्हणे, काय खरंय बाबा न टाबा असेच असते म्हणे, ते झागामागा मायका बागा काय खरंय त्या बाबा लोकांचं. जाय घरी. पण ते निश्चयाचे बळण तुका म्हणे तिची फळ, हे प्रमाण ऐकून गेलं होतं हो. ते म्हणलं, नाही आता निश्चय जातच असतो. ते म्हणलं, जायचं तर जाय बाबा, पण आपलं एक काम कर. ती बाई म्हणली, एक काम कर. म्हणलं, काय हो? तिनं सांगितलं, ती म्हणली, मला एक पोरगी आहे, तरुण आहे, दिसायला चांगली आहे, पण ती मुकी आहे, तिला बोलता कवा येईन एवढं देवाला विचार, आणि तिचं लग्न कवा लागन एवढं देवाला विचार. म्हणे ठीक आहे, विचारतो, काही हरकत नाही. पुढं गेल्याच्या नंतर थोडं पुढं गेल्याच्या नंतर गावाच्या बाहेर शेती लागली आणि त्या शेतीमध्ये काही शेतकरी हाताने विहीर खांदत होते. आता तुमच्या काळात हाताने विहीर खांदायचे होतं. आता आमच्या वयात ते पॉकलेंड JCB सगळं निघलंय, संघ आहे का नाही. ते हाताचं काही कामच राहिलं नाही, त्या मशनी इकडून घातली का तिकडून निघली की झाली विहीर, आहे का नाही. आणि तुमच्या वयात ते हाताने, आता पूर्वीचा काळ हाताने, अजून काही काही ठिकाणी ते हाताने काम चालू आहे आणि हाताने विहीर खांदायचं काम चालू होतं. आता ते 4-5 वर्षात जास्त प्रमाण वाढलंय JCB पॉकलँड. नाही तर अगो 7-8 वर्षापूर्वी काही नव्हतं एवढं. आणि मग ते JCB पॉकलँड, ते हाताने विहीर खांदत होते शेतकरी. आणि ते शेतकरी म्हटले, अरे कुठं चालला तू? त्यांनी सांगितलं, रात्री आपल्या गावात त्या बाबाचं कीर्तन झालं नाही का? त्या बाबांनी सांगितलंय की लहान पोराला देव लवकर प्रसन्न होतो, म्हणून मी देवाला भेटायला चाललोय. ते शेतकरी म्हणले, काय खरंय त्या बाबा लोकांचं असेच असते, ते सांगत येते कण करते ते. ते म्हण, नाही बाबा, मी तर आता ते बाबाचं ऐकलंय, माग तर काही जाऊ शकत नाही. त्यांनी जायचं तर जाय बाबा, पण आपलं एक काम कर. म्हणे, काय नाही, आपल्या येरीला पाणी कावं लागन एवढं देवाला विचार. म्हणे, विचारतो बा. पुढं गेला आणि जंगलाच्या तोंडाला गेल्या एक साधू तपश्चर्या करत होते. हे 5-6 फूट 5-6 क्विंटल जाटाचं गठुडं तपश्चर्या करत होते. याच्या पायाचा आवाज झाला म्हणून त्या साधूने विचारलं, अरे कुठं चालला तू? ते म्हणे, काय नाही, आमच्या गावात रात्री एक महाराज आला होता, त्या महाराजांनी सांगितलंय की लहान पोराला लवकर देव प्रसन्न होतो, म्हणून मी देवाला भेटायला चाललोय. आता ते बाबा म्हणे, भाऊ एवढे केस होते, जाटाचं गठुडं झालंय माया, पर 5 क्विंटलचा मला भेटला नाही, तुला जा घरी, काय असेच असतेच सगळे. नाही, पण ते आता ते प्रमाणच सांगितलं, त्याला मी निश्चयाचे बळ तू का म्हणे त्याची फळ, त्याला म्हणत पाठ करून जाय, तुला मध्ये लय भेटते. ठीक आहे, काही हरकत नाही. महाराज गेलं. ते म्हणे, जातो, मला जायचंच. ते बाबा म्हणे, तुला जायचं ना, जाय, पण आपलं एक काम कर. म्हणे, काय नाही, त्या देवाला म्हणा मला केव्हा भेटशील. सांगतो बा. महाराज ते पोरग गेलं बिचार, बिना पाण्याचं 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. कायचा देव कायचं काय, लैशा दिल्या त्यांनी मला, पण आता काय सांगत आपण, आहे का नाही. त्याला देवच भेटला नाही. ते म्हणे, आता काय दरी पाहिली. ते म्हणे, इथून उडी खातो आणि वाचलो ना तर पहिला महाराजाला जाऊन हाणतो, आणि गेलो तर गेलो.
महाराज त्यांनी उडी खाल्ली आणि उडी खाल्ल्याबरोबर आमच्या देवाने त्याला झल्लं. देव त्या महाराजाचं खरं झालं. देव म्हणे खरं झालं, वा वा. त्याने देवाचं दर्शन घेतलं. देव म्हणे वरमगृहे. ते म्हणे म्हणजे काय असतं? म्हणे काहीतरी माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव दरीत घातला. हे म्हणे आपल्याला काय नको, आपल्याला काही लागत नाही. सांगायचा मुद्दा लक्षात ठेवा, भक्ती करत असताना काही मागायची गरज नाही, देव आपोआप देतो. कसं आहे, गाय दिवसभर कुठं जाऊ दे, संध्याकाळी खुटावा आली पाहिजे ना. तसं मुद्दा लक्षात ठेवा. मुद्दा हा आहे आपला की भक्ती करत असताना देवाकडे काही मागायची गरज नाही, देव आपोआप देतो. तसं ते पोरग देवाकडे गेलं होतं, पण ते देव मला म्हणला काही नको, मला काहीच नको. ते म्हणे काहीतरी माग. हा म्हणे काही नको पण काहीतरी. हे म्हणे माझं काय नाही बाबा, पण ते 2-4 लोक आहे, त्यांच्या जरा मागण्या होत्या. ते म्हणे काय? हे पोरग म्हणे देवा, अहो ते साधू नाही का जंगलाच्या तोंडाला बसल्यावर तपश्चर्या करे. देव म्हणे कसला साधू रे? आज छोट येते गोंधळ येते, कसला साधून कसलं काय? राजाच्या दरबारात कामाला होता ते बिचारा 100 तोळ्याचं राजाचं कडं चोळून आणलंय, जटाच्या गठोड्यात लपून ठुलंय. कसलं देव? त्याला सांग एखाद्या भल्या माणसाला ध्यान देऊन टाक, तुला देव भेटून जाईन. आणि ठीक आहे म्हणे. मग त्या येरीवाल्याला काय सांगू? त्या येरीवाल्याला सांग उत्तरेकडे 10 फूट खांदा, एखाद पाण्याचं लोढा येईन, 5-6 हांडे सापडतील. ठीक आहे म्हणे. मग त्या बाईला काय सांगू? त्या बाईला सांग तुझ्या मुलीला जो मुलगा पसंत पडन त्याला पाहिल्याच्या नंतर त्याच्याशी विवाह होईल आणि ती बोलायला लागन. आणि ठीक आहे, काही हरकत नाही. महाराज गेला. आता जाताना महाराज देवाला भेटायला जायच्या अगोदर साधूला लोटांगण घातलं होतं, दंडवत परिक्रमा केली होती साधूची. आणि जाताना गेला ते म्हणतो, साधू म्हणतो का रे तुझं जाताना मला दंडवत घातला होता, आता नेसताच बघतोय, काय झालं? ते म्हणे काय राव, मला वाटलं तुम्ही लय मोठे साधू असता, तो चोट्टा निघाला. ते म्हणे काय झालं भाऊ? काय झालं? काय चोट्टा आणि काय खरं, असं कुठं असतं का? ते म्हणे काय भेटलं का देव? ते म्हणे मग भेटलं ना. देवने काय म्हणे? देव म्हणे आपलं 100 तोळ्याचं कडं जटात ठेवलेलं. ते म्हणे अयो भेटला काय? काय म्हणे? हो भेटला ना. देव म्हणे ते 100 तोळ्याचं कडं एखाद्याला दान देऊन टाक, तुला देव भेटून जाईल. ते म्हणे अयो एवढ्या जंगलात कोण पडो भला माणूस, जर तुलाच घेतलं 100 तोळ्याचं कडं गाड्यानी. ते म्हणे आता एवढ्या जंगलात कोण भला माणूस बघू, धर तुला. घेतलं ना, आला पुढं. ते एरीवाले म्हणले का रे, अरे येतो आला, भेटला का देव? म्हणे मग भेटला ना. काय म्हणला देव? देव म्हणला उत्तरेकडे 10 फूट खांदा, 5-6 हांडे सापडतील आणि पाण्याचा लोंढा येईन. खांदलं त्यांनी महाराज उत्तरेकडे 10 फूट. पाण्याचा लोंढा 5-6 हांडे. लोक खुश झाले. त्यातले 2 हांडे त्याला देऊन टाकले. हे हिरे माणिक मोती जवाहर आणि सोनं नगद भरलेलं. आलं बा त्या बाईच्या घरापाशी ते सगळं 100 तोळ्याचं कडं, 2 हांडे. बाई म्हणली येता ये पोरगत आलं. म्हणे काय रे भेटला का देव? हे म्हणे आई भेटला ना. काय म्हणला देव? देव म्हणला तुमच्या मुलीला जो मुलगा पसंत पडन त्याला पाहिल्याच्या नंतर ती बोलायला लागन आणि त्याच्यासोबत तिचं लग्न होईन. आणि तेवढ्यात त्या पोरीने आवाज दिला, आई अगं कोण आलं ग? ती म्हणली बाया माझी पोरगी बोलायला लागली, आजपासून तुझं माझा होय. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे. देवाकडे कशा करता गेला महाराज? फक्त भेटायला. काही मागायचं होतं का देवाकडं? नाही महाराज, काही मागितलं नव्हतं. पण तरी देवाने त्याला 100 तोळ्याचं कडं दिलं, हिरे माणिक मोती. देव म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे, शुद्ध अंतःकरणाने देवाला तुम्ही भजा. त्या देवाकडे काही मागू नका, देव तुमच्यावर कृपा करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, शुद्ध अंतःकरणाने तुम्ही भक्ती करा. अहो तुकोबाराय झालं, ज्ञानोबाराय झालं, एकनाथ महाराज झालं, प्रत्येक संतांनी तेच सांगितलंय. ज्ञानोबाराय काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना हे पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हे पुण्याची गणना कोण करे, ओ पुण्याची गणना कोण करे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुकोबराय सुद्धा तेच म्हणतात. ओ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे
म्हणजे तुकोबराय सुद्धा म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणी माया जाळ तुटतील. एकनाथ महाराज सुद्धा तेच सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता किंवा हरी म्हणजे नाथ महाराज आहे तेच सांगतात, एकनाथही महाराज आहे तेच सांगतात, तुकोबराय तेच सांगतात, ज्ञानोबराय ते सगळ्यांचं सांगण्याचं एकच आहे बाबा तुम्ही भक्ती करा. आणि त्या भक्तीमध्ये सगळ्यात सोपं साधन काय असेल तर नामचिंतन सांगितलंय. अहो एवढे मोठे अधिकार स्थितप्रज्ञ साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज, अहो जगाच्या बापाने ज्या नाथ महाराजांच्या घरी एक नाही दोन नाही तीन नाही 36 वर्ष काम केलं ते नाथ महाराज तुम्हा मला काय म्हणतात माहिती का? करा रे बापानो साधन हरीचे धने करानीचे करू नका, धने करानीचे करू नका. करा रे बापानो साधन हरीचे जने करण्याचे करू नका, जने करण्याचे करू नका. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, बापानो साधन हरीचे. धनी धरणीचे करू नका, धनी धरणीचे करू नका. करा रे बापानो साधन हरीचे धने करानीचे करू नका, धने करानीचे करू नका. अहो साधा प्रश्न आहे बाबाजी तुम्हाला. नाथ महाराज ज्या नाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष काम करतोय ते नाथ महाराज आपल्याला बाप म्हणतात. तुमचं जाऊ दे लायकी का हो? नाथ महाराजांनी आपल्याला बाप म्हणावी लायकी का महाराज? नाही महाराज अजिबात नाही. ते जाऊ द्या हो. नाथ महाराज बाप म्हणतायत तुकोबात आहेत पाया पडतायत महाराज आपल्या पाया पडतायत. तुकोबराय लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा. तुकोबराय आपल्याला काय म्हणतात? करा रे बापानो साधन हरीचे. एकनाथ महाराज म्हणतात करा रे बापानो, तर तुकोबराय म्हणतात लागोनिया पाया विणवितो तुम्हाला. आता तुकोबरायने आपल्या पाया पडावं एवढा आपला अधिकार नाही, लायकी नाही महाराज. माफी मागून बोलतो का? अहो तुकोबराय म्हणजे काय सामान्य असते नाही. ज्यांचं नाव घेतल्यावर यम कापतो, साक्षात जगाचा मालक हाक मारल्यावर धावत धावत येतो, हे ज्यांचा अधिकार स्थितप्रज्ञ साधू हे जगद्गुरु तुकोबराय. आणि ते आपल्याला म्हणतात महाराज की लागून या पाया. पण एक गोष्ट सांगा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे तुकोबराय एकनाथ महाराज आपल्याला ज्ञानोबराय नम्रपणाने सांगतात की बाबा हो तुम्ही नामस्मरण करा, भक्ती करा, पण तेवढ्याच क्रूर भाषेत बी बोलतात जे नामस्मरण करत नाही, भक्ती करत नाही. तुकोबराय तर जो नामस्मरण करत नाही त्याला 2 बापाचा म्हटले महाराज. हा प्रमाण आहे, खोटं बोलत नाही बरं का. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दू बापाचा. हा अहो एकनाथ महाराज काय म्हणतात माहिती का? सटवीने नेला कैसा नाही, सटवीने नेला कैसा नाही, सटवीन नेला कैसा नाही, सटवीन नेला कैसा नाही. हे भक्ती विना पाहतो कशाची वाडारा, भक्ती विना बसो कशाची वाडा, हे भक्ती विना पाहतो कशाची वाडारा, भक्ती विना बसो कशाची वाडा. हे सटवीने नेला कैसा नाही, सटवीने नेला कैसा नाही, सटवीने नेला कैसा नाही, सटवीने नेला कैसा नाही.
भक्तिविण पशु प्राणी म्हटलंय, त्याच्यापेक्षा पुढचं सांगू का? अहो तुकोबार आहे नाथ महाराजांचा हरिपाठातला अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात जे मुलगा नामस्मरण करत नाही त्याचं तोंड नाही, ते सापाचं बिळे, आणि त्याची जीभ नाही. जवान वे काळा सर्प आधी, जवान वे काळा सर्प आधी, सर्पाचे ते दिवान रे काळा सर्प आहे, दिवान रे काळा सर्प आहे. बघा म्हणजे नाथ महाराज काय म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते बेळ, जिव्हाण बेकाळ सर्प आहे. म्हणून सांगतो काही नाही जमलं तर साधं नामस्मरण करावं. अहो एवढं कीर्तन चालू आहे, लोक साधं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. बघायचा परिणाम, विठ्ठल 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 इथाले म्हणतात बरं का, बाहेरचं सांगतो, इथाले सगळे म्हणते. अहो साधं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. एवढं नामाचं महत्व आहे महाराज, आणि ते नामस्मरण तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये केलं. ती उद्वेग रहित तुकोबारायांनी भक्ती आपल्या जीवनामध्ये केली. त्याचा परिणाम काय झाला? महाराज म्हणतात अभंगाच्या सुकाम झाले दरितयाचा संग, सुकाम झाले दरितयाचा संग, सुकाम झाले धरतायाचा संग, सुकाम झाले धरतायाचा संग, सुकाम झाले दरितयाचा संग, सुकाम झाले दरितयाचा संग, सुकाम झाले धरतायाचा संग, सुकाम झाले धरतायाचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, सुकाम झाले दरितयाचा संग, सुकाम झाले दरितयाचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, सुकाम झाले धरतायाचा संग, सुकाम झाले धरतायाचा संग. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, सुख आम्हा झाले धरितयाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. एखादा साधक मला प्रश्न विचारेल मला प्रश्न. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात, भक्त्या मी केली सांडोणी उद्वेग. बरोबर आहे की नाही बाबाजी? दुसऱ्या चरणात काय म्हणतात, पळाले उद्वेग सांड. शंका आहे साहजिक आहे. आणि कसं असतं, ज्याची तब्येत कमी असतात त्याच्यावर लोक लय वजन म्हणतात मला. आमचं कसं आहे, दिसायला आकडावणी, खायला माकडावणी, दाढी ना बॉडी, हातपायाची झाली काडी. लोकाला कसं का पाहिजे, गपका बाबा, गपकी बॉडी, गपकी दाढी. आम्हाला दाढी नाही, बॉडी नाही, असं तो भाग वेगळा आहे, हाय का नाही? आणि मग आता मला माझ्या तब्येतीनुसार मला एखादा प्रश्न विचारू शकतो. काय झालं होतं, एकदा असंच वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो मी, आणि मला तिथं एका जणांनी प्रश्न विचारला, महाराज मला. आता काय झालं, पूर्वीच्या काळात कशी पद्धत होती, लॉकडाऊनच्या अगोदर बरं का, कीर्तन झाल्याच्या नंतर खाली बसलं का लोक यायचे, दर्शन घ्यायचे आणि बाबाला दक्षिणा द्यायचे. आता इथं ती परंपरा आहे का नाही, कीर्तन झाल्यावर कळलं आपल्याला, आहे का नाही? लोक यायचे कीर्तन बाबाला दक्षिणा द्यायचे. आणि मग आता कीर्तन झालं, बसलो भाऊ, एक नवविवाहित जोडपं आलं माझ्याकडं. ते आलं, महाराज त्यांनी दर्शन घेतलं, 500ची नोट पायावर ठेवली, उचलली आणि टपकन खिशात घातली. म्हणलं रोजंदारी जाईल, हाय का नाही? म्हणलं कुठं वार रोजंदारी, हाय का नाही? आणि ती म्हणे जहरी. म्हणलं जहरी. ते म्हणे आमची मंडळी आहे. म्हटलं बर. गर्वोदरी. म्हटलं बर. ते म्हणे मग आपलं एक सांगा ना. म्हणलं काय, पोरगं होईन का पोरगे होईन? म्हणलं येत आहे. ही बरी पिढा झाली भाऊ, आता 500 दिले, पोरगं होईन का पोरगे होईन? म्हणलं हे भाऊ त्यातलं आपल्याला काही कळत नाही. आणि नाही सांगावं तर मला ते जर म्हणला दिमाई 500 मागत, मग काय करता? 500 दिले होते त्यांनी, 500चा प्रश्न होता. आणि ते म्हणे महाराज तुम्ही सांगाच, मला अंदाजे सांगा. म्हणलं भाऊ तुला पोरगं होईन? ते म्हणला बाबा पोरगं नाही झालं तर म्हणलं पोरगी होईल. नवीन काय सांगता त्याला, नवीन सांगता काय? अरे मला जर पोरगं होईन हे जर कळत असतं महाराज, मी काय इकडं थेट महाराज आळंदीवरून नगरला आलो, नगरवरून इथं आलो, काही गरज होती का? तिकडच ना 1000ला पोरग 500ला पोरगी, 1000ला पोरग 500ला पोरगी. वा क्या बात आहे. अहो काही गर्दी, काही गाड्या, काही बंगले, हे शिष्य मंडळ नुसतं मागं पुढं ताफाच ताफाना.
आपल्याला त्या बरोबर आहे की नाही महाराज? आता तसं माझ्या तब्येतीवरून आता कीर्तनकार म्हणून वाटतच नाही महाराज. एका ठिकाणी महाराज काय झालं, असं कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेलो नेमकं जेव्हा कार्यकर्ता सप्त्याचा तारीख घ्यायला आलता का, माझ्या कीर्तनाच्या दिवशी तो बाहेर गेला होता. मी गेलो तिथं, मला एक काय म्हणतो, ए पोरा भाई ना बाजूला का म्हणे मध्ये मध्ये करतो. अहो मला लय वाईट वाटलं हो मला. आणि मग कीर्तन महाराज तिथं गेलो भाऊ, आपलं गपचीत गरीबनी गेलो, खाली जाऊन बसलो, फेटा बांधला न उभा राहिलो. ते म्हणतो हायो आणि तू आता काय तो म्हणलं, मग आधी काय डोळे चुळीत गेले का, नाव बॅनर फोटो बिटो काय नाही दिसलं का तुला? असं असू द्या, माझ्या तब्येतीनुसार तसं तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. शंका आहे, अभंगात शंका आहे, बरोबर आहे का नाही? तुकोबराय पहिल्या चरणात म्हणतात की भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो हे सुख. भक्ती आम्ही केली सांडोणी, उद्वेग सांडून भक्ती केली, पहिल्या चरणात म्हणतात. मग दुसऱ्या चरणात उद्वेग आले कुठून बुवा? बरोबर आहे का नाही? दुसऱ्या चरणात तुकोबराय पहिल्या चरणात म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग. मग दुसऱ्या चरणात पुन्हा म्हणतात की सुख आम्हा झाले धरितयाचा संग. मग हे पळाले कस काय? पळाले असे बर का, त्याचे शंकेचं समाधान माझ्या बुद्धीला पचतय असं सांगतो बर का. तर बघा, तापी दोन प्रकारच्या असतात. एक हात लावून पाहिलं की ती एक ताप, आणि एक हाडी ताप असते महाराज. सलाईन घेतलं, गोळ्या खाल्ल्या का वरची ताप जाती, पण हाडी ताप जायला जरा वेळ लागतो. बघा, कुत्र्याला आपण भाकर टाकली, आपल्या कुत्र्याला बरं का, आपल्या कुत्र्याला भाकर टाकली, हे शेजाऱ्याच्या कुत्र्याने पाहिलं की ते पळत येतं. त्याला हाड म्हणलं का ते पुन्हा जातं, पण मालकाला घरात गेलेलं पाहिलं का ते पुन्हा येतं. बरोबर आहे का नाही? तसं तुकोबाराय हात पुन्हा येतं, पण जेव्हा मालक दगड घेऊन बाहेर येतो आणि त्याला फेकून मारतो, ते परत येतं का हो? कारण त्याला माहिती आहे गोटेच येतं. तसं ज्या उद्वेगामुळं तुकोबारायांना काम क्रोध लोभ हे दुःख देतात, काम क्रोध हे दुःख देतात, त्या उद्वेगाला तुकोबारायांनी बंदीखान्यात घातलं. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, म्हणे देह भरीला विठ्ठल, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोध केले गरारे ते, काम क्रोध केले गरारे ते, घरारे गे काम क्रोध केले घरारे ते, घरारे गे काम क्रोध केले घरारे ते, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोध घर रे काम क्रोध केले. म्हणजे तुकोबराय म्हणतात, तुको म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. अहो तुकोबरायनी आपला देह भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने भरला, मग ते काम क्रोध तुकोबरायांच्या जवळ येऊ शकत नाही. मग तुकोबराय म्हणतात पळाले उद्वेग सांडोने. पदी अगोदर ते काय झालं, गेले पुन्हा यायचे, गेले पुन्हा यायचे. जसं एखाद्या माणसाला फार मोठ्या विद्वानाच्या संगतीत 5 मिनिटं गेलं, लय मोठ्या महाराजाच्या संगतीत गेलं, तर आपल्याला काय वाटतं, खरंच याच्यासारखंच व्हावा. पण तो निघून गेला आणि त्याच्यासारखा एखादी संसाराच्या गप्पा हाणायला लागला का असं वाटतं, बरं इकडंच, बरं वाटतं का नाही? तसं तुकोबरायांचं तसं व्हायचं महाराज. मग तुकोबरायांनी देह विठ्ठलाने भरवला का, मग तुकोबराय म्हणतात सुख आम्हा झाली धरितयाचा संग, पळाले उद्वेग सांडोण्या. आणि असं काही नाही महाराज, जगाच्या पाठीवर अनेक विद्वान कीर्तनकार येतं, मोठे मोठे मंडळी येतं, आदरणीय महाराज जे येतं. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही बरं का. आता महाराज आता रोज कोणाचं ना कोणाचं वाजित असतात कीर्तन, है का नाही? आता आज माझं वाजिलं कीर्तन, मग ते आता रोज प्रत्येक जण त्यांना नवीन नवीन ऐकायला भेटतं. आता हे सगळे माझ्या वडीलधारी मंडळी आहे महाराज, मला माझ्यासारख्या लेकराला सांभाळून घेतलं, धन्यवाद बरं का. म्हणजे वेगवेगळं ऐकतात, वेगवेगळं ज्याच्या पद्धतीनं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. जसं मला सुचलं तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल चाय की शोभा प्याले से होती है, बगीचे की शोभा माली से होती है, कीर्तन की शोभा टाळे से होती है. विनंती आहे मोठ्याने एकदा सर्वांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, रखुमाई.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, गो माता की जय, भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय। हो बारुमाई म्हणजे प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न करतात. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी जशी मला बुद्धी दिली तसं मी मांडण्याचा प्रयत्न करू. आणि एक सांगू का, आता बॅनरवर फोटो पाहिला तर मी उगा एवढा एवढा दिसतो महाराज, उगा एवढा एवढा. आणि त्यातले कित्येक लोकांनी हा एवढाच विचार केला असेल की याला काय येतं बा, बरोबर आहे का नाही. कित्येक जण आता बारीक कीर्तनकार दिसले लोक एवढंच बघायचं याला काय येतं. पण एक सांगू का महाराज, आम्हाला काय येतं हे बघू नका. या वयात आम्ही धोतर घालून फिरतो, हाच आमचा परमार्थ आहे. वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही महाराज आम्हाला, एक वेगळा परमार्थ. नाहीतर आज महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असताना काय अवस्था झाली आपल्या धर्माच्या संस्कृतीची. अहो खोटं सांगत नाही, नारदाच्या गादीवर उभा आहे महाराज. गुढीपाडवा ते रामनवमी मुंबईला सप्त्याला होतो. इतकी विकट परिस्थिती आपल्या धर्माच्या संस्कृतीची महाराज. तिकडं अहो 2-2 लेकराच्या आया नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालून येते महाराज. लाज वाटायसारखी गोष्ट आहे, लाज वाटली पाहिजे त्यांना. असो, तो विषय वेगळा आहे. म्हणजे लोकांना कसं आहे माहितीये का महाराज, लोकांना असं कीर्तनकार कसा पाहिजे माहितीये का, गाणी म्हणणारा, गप्पा सांगणारा. ते कीर्तनकार येतो, तुमच्या संसाराच्या गप्पा तुम्हालाच सांगतो, तुमच्या सुनाच्या गोष्टी तुम्हालाच सांगतो, तुमच्या सासूच्या गोष्टी तुम्हाला सांगता. बया म्हणत्या बया बाबांनी काय भारी कीर्तन केलं, काय चव आली का महाराज. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, एकनाथ महाराजांनी ही गादी कीर्तन गाणे म्हणण्यासाठी, कविता म्हणण्यासाठी निर्माण केलेली नाही महाराज. महाराष्ट्रात अनेक विद्वान मंडळ येतं. प्रातस्मरणीय रामभाऊ महाराज राऊत असतील, प्रातस्मरणीय आमचे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर असतील, आपले प्रातस्मरणीय नारायण महाराज असतील, गुरुवर्य नारायण महाराज असतील, भगवानगडाचे प्रातस्मरणीय आमचे नामदेव शास्त्री असतील, आदिनाथ महाराज शास्त्री असतील, तारकेश्वर, एवढे विद्वान मंडळ आहे महाराज. यांच्या कीर्तनात तुम्ही कधी गाणं कविता तुम्हाला अजिबात ऐकायला भेटणार नाही महाराज. का? कारण की त्यांना माहिती आहे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे समाजाच्या उद्धाराकरता ही गादी निर्माण केलेली आहे. ही गादी कीर्तन, ज्याला एक सांगू का, जो कीर्तनकार इथं गाणे म्हणतो ना, त्याच्यासाठी महाराजांचं प्रमाण आहे महाराज. पापिया चांडाळा हरिकथा नावडे आणि विषय आवडे गाणे त्याला. हे गाणे म्हणण्याची गादी नाहीये. आणि आता काही काही असो, तो आपला भाग नाहीये, सांगण्याचा मुद्दा नाहीये. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बाबा की आज अजून अर्धा तास टाइम आहे आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे तुकोबारायांनी तुकोबारायांनी भक्ती केली, तुम्ही आम्ही भक्ती करतो. पण तुकोबारायांनी उद्वेगरहित भक्ती केली महाराज. तुकोबाराय भक्ती करतात, समर्पणयुक्त भक्ती तुकोबारायांची, त्यागयुक्त भक्ती तुकोबारायांची आणि भावयुक्त भक्ती तुकोबारायांची. समर्पण करत असताना अनेकांनी समर्पण केलं. पहिला समर्पण करत असेल तर कोण? रावण आहे. रावणाने समर्पण केलं होतं. काय झालं, रावण एकदा भगवान श्री महादेवांची पूजा करत होता. 1000 ब्रह्मकमळ नारदांनी आणले पूजेला. एक मंत्र म्हणायचा. रावणासारखा विद्वान जगाच्या पाठीवर कुणी झाला नाही, होणार नाही. जगात पहिला मातृभक्त रावण आहे, जगात पहिला शिवभक्त रावण आहे. रावण लय विद्वान आहे. त्यांनी जे शिव तांडव लिहिलंय ना, जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले गलवलंबितांभुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन निनाडवर्वयं चकार चंडवं तनव शिव शिव शिवम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इतका रावण. अहो महाराज चांगल्या जमत नाही, म्हणजे मला जमत नाही असा अभिमान म्हणून सांगत नाही बरं का, लय अवघड आहे. पण ते रावणाने निर्माण केलं, पुन्हा तसं होणार नाही. एवढा विद्वान, प्रकांड विद्वान पंडित रावण होता. पण काय केलं होतं माहिती आहे त्यांनी, भक्तीतलं समर्पणयुक्त भक्ती रावणाची होती. ती कशी होती सांगतो आणि पुढे चालतो. काय झालं, एकदा ते पूजेला बसला. 1000 ब्रह्मकमळ आणले आणि पूजा चालू होती. एक मंत्र म्हणायचा, एक फुल व्हायचा, एक मंत्र म्हणायचा, एक फुल व्हायचा. पण जवळजवळ 999 मंत्र झाले. 1000वा मंत्र झाला. चापून पाहतो त्यात फुल काय संपलं म्हणावं, काय गायब झालं म्हणावं. ते अनावधानाने त्याच्याकडून गणिती हुकली म्हणावं, ते गेलं. काय करावं, उठून जावं तर पूजा पूर्ण होत नाही.
म्हणजे मधून जावं तर पूजा पूर्ण होतच नाही फुलाशिवाय. काय करावं? मंत्रशक्ती होती महाराज, आसुरी होता रावण. मंत्रशक्तीच्या जोरावर हातावर खड्ग निर्माण केलं. मग आपलं शिर महादेवाच्या पिंडीवर ठेवलं आणि मस्तकावरून सुरी फिरवली, ते खड्ग फिरवलं आणि मस्तक भगवान महादेवाच्या चरणारविंद समर्पण केलं. परिणाम काय झाला? महादेव प्रसन्न झाले आणि त्याला 10 मुंडके दिले. कथा बघा, आपण काही तर शिवमहापुराण कथा नाही, पण सांगायचं तात्पर्य एकच आहे. भक्तीमध्ये समर्पण करत असताना रावणानं आपल्या मस्तकाचं समर्पण केलं होतं आणि समर्पण करत असताना या स्वराज्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी आपल्या देहाचं 41 दिवस जे झालं ना, ते समर्पण. याच्यापेक्षा वेगळं समर्पण मला काही सांगता येत नाही महाराज. छत्रपती संभाजीराजांनी आपल्या स्वराज्यासाठी जे केलं ते समर्पणच आहे ना. याच्यापेक्षा वेगळं समर्पण काय सांगू? अहो, जगाच्या पाठीवर अनेक जण मेले, अनेक जण जलमले, पण छत्रपती संभाजीराजांना जसा मृत्यू आला ना, अरे जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कोणी विसरू शकत नाही. आणि जगाच्या पाठीवर कितीही नालायकांनी आणि कितीही हिंदू धर्म विरोधकांनी तो इतिहास संपवण्याचा प्रयत्न केला ना, सगळ्या पिढ्या आल्या त्यांच्या, तरी तो इतिहास संपू शकत नाही. एवढा सामर्थ्यवान राजा या महाराष्ट्राच्या मातीला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय महाराज. याच्यापेक्षा वेगळं समर्पण मी तुम्हाला काय सांगणार आहे? छत्रपती हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस आणि दिवसाचे रात्र करून छत्रपती संभाजीराजांनी आपलं स्वराज्य सांभाळलंय. का? माझ्या इथल्या आया बहिणी सुरक्षित फिराव्यात. का? माझ्या तमाम तरुणाईला, अरे वारकऱ्यांचं, धारकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, 12 बलुतेदारांचं, 18 पगड जातींचं छत्रपती संभाजीराजेंनी, शिवाजीराजेंनी हे स्वराज्य निर्माण केलंय. छत्रपती संभाजीराजे ताराराणींनी हे सांभाळलंय. का? इथल्या आमच्या आया बहिणी सुरक्षित फिरावं. पण परिणाम इतका वाईट आहे महाराज. रोज दिवसांदिवस रोज एक ना एक लव जिहाद सारख्या घटना घडत चाललेत. त्याला कारण आहे की आपल्या मुलाला आपले संस्कार नीट नाही महाराज. संस्कार नीट नाही. आपल्या लोकांकडं आपला हिंदू धर्म एवढंच आपल्या लोकांना माहिती आहे. आपल्या धर्मातल्या आपल्या लोकांना की तुम्ही खरंच भाग्यवान आहे की या गावात तुम्ही जन्माला आलात. अरे ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो, अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजपिंपरीतला सप्ताह असाच चालू ठेवू दे आणि या सप्त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आणि जेवढ्या थाटात यांनी दुसरं वर्ष केलंय ना, त्याच्यापेक्षा तिप्पट थाटात याची शताब्दी हो आणि माझ्याच सेवेने हो. लोकांचं काय आहे का नाही? आता भलं तुम्ही बोलावणार नाही बोलावणार तर तुमचा भाग्य, पण म्हणून जायला काही हरकत नाही का? म्हणजे सांगायचं तात्पर्य का, छत्रपती संभाजीराजांनी जे समर्पण केलं होतं याच्यापेक्षा वेगळं काय? अहो महाराज, छत्रपती संभाजीराजांचे इतके हाल केले महाराज त्या औरंग्याने, हरामखोराने. आणि त्या भिकाऱ्याच्या नावाच्या आपल्या इकडं चौक येतं. त्या भिकारडा औरंगजेब, त्याला तिकडं काय, तो अफगाणिस्तानचा, आज त्याचा पंजा महाराज अफगाणिस्तानचा होता. अहो त्यांच्या नावाच्या तिकडं मुतार्या सुद्धा नाही, मुतार्या. आणि इकडं त्यांच्या नावाचे चौकची चौक, इमारतीच्या इमारी, शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. इथल्या तरुणांना एकच विनंती आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाने एकच धर्म, एकच ध्येय प्रत्येकाच्या डोक्यात असलं पाहिजे. अरे नाही मुझे नाम चाहिए ना मुझे इनाम चाहिए, भगवे रंग में रंगा हुआ हिंदुस्तान मुझे चाहिए. आणि जोपर्यंत इथला तरुण हे स्वप्न बघत नाही ना, तोपर्यंत आपला हिंदुस्तान हिंदू राष्ट्राकडे जात नाही महाराज. ही काळाची गरज आहे. आणि जे एवढे लोक आहे ना, प्रत्येकाला सांगतो, प्रत्येकाच्या घरी एक एक पोरग आहे, कुणाला नातू आहे, कुणाला मुलगा आहे, कुणाला पुतण्या आहे. येत नसल ना तर खांद्यावर टाकून आणा, तरी नसल ना येत बांधून आणा, पण आणा. आणि त्याला सांगा आपल्या गावात सप्ताह चालू आहे, आपला धर्म काय नाही काही, तर आपला धर्म कळन, आपला परमार्थ कळल, ज्ञानोबराय तुकोबराय कोण आहेत हे कळल, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळल, अरे हनुमंतराय कोण होते हे कळन. ही काळाची गरज आहे. प्रत्येकांना विनंती आहे, आपल्या पोरांना भले इथं येऊन त्याला आथरून टाकून झोपी का जायना महाराज. हनुमंतराय एवढे कृपाळू होते, अरे कृपा करतील, तुम्ही करीत राहा, फक्त करायची गरज आहे महाराज. आणि ते स्वराज्यात आपण छत्रपती छत्रपती संभाजीराजांच्या रक्ताने आणि घामाने पदस्पर्शाने पुनीत झालेल्या माणसाचे मातीत आपण जन्माला आलोत. आणि त्या छत्रपती संभाजीराजांनी आपल्या देहाचं जे केलं ते समर्पण आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं समर्पण मला काही सांगता येत नाही महाराज. आणि म्हणजे समर्पण युक्त भक्ती तुकोबरायांनी केली, त्यागयुक्त भक्ती तुकोबरायांनी केली. त्यागयुक्त कशी हो? काय झालं, ज्या वेळेस फार दुष्काळ पडला, त्यागयुक्त भक्ती बरं का, त्या फार दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर
तुकोबरायाने आपलं धन धान्य लोकांना वाटून दिलं महाराज, वाटून दिलं, सगळं वाटून दिलं, लोकांना वाटून दिलं, कर्ज माफ केलं. आणि तुकोबरायांकडे खायला काही नाही महाराज. दिवस फार वाईट दिवस आले, उंबरं खाऊन दिवस जगावं लागलं. ज्यावेळेस हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं ना महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना नजराणा पाठवला. आणि नजराणा पाठवल्याच्या नंतर तुकोबरायांनी ते पाहिलं. तुकोबराय काय म्हणता माहितीये का, ते तुमचं धन माणिक मोती आम्हाला माती सारखं. आम्ही जेन सोखी, 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 आम्ही जेन सोखी. हे मन विठ्ठल विठ्ठल मुखी, हे मन विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन. विठ्ठल मुखी, हे मन विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन. आणि ज्यावेळेस तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तो नजराणा पाठवला, त्यावेळेस तुकोबराय म्हणतात की तुमचे एरवित धन मज ते मृतिके समान, तुमचं जे धन आहे ते आम्हाला मातीसारखं आहे. याच्यापेक्षा वेगळा त्याग काय पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी त्यागयुक्त भक्ती काय पाहिजे. अहो सगळं सोडून दिलं. आणि तुकोबराय पांडुरंग हरी जय जय, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय, पास देणार रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दुसरं काय नाही महाराजांच्या जीवनामध्ये. अहो काहीच नाही, तेवढंच, फक्त तेवढंच. म्हणजे त्यागयुक्त भक्ती तुकोबरायांनी केली. अहो समर्पणयुक्त भक्तीचं एक उदाहरण सांगतो आठवलं म्हणून. समर्पण पाहिजे भक्ती म्हणजे गुरुभक्तीमध्ये त्यांनी समर्पण केलं होतं. त्यांचं नाव होतं भगवान गोरक्षनाथ महाराज. गोरक्षनाथ महाराज भगवान श्री मच्छिंद्रनाथ, चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांचे पट्ट शिष्य भगवान श्री गोरक्षनाथ महाराज. आणि त्यांनी समर्पण केलं होतं आपल्या गुरूंसाठी. गुरुभक्ती म्हणजे समर्पण म्हणजे काय बरं का, समर्पण केलं होतं. काय झालं, एकदा भगवान श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं, गोरक्ष आता तुम्ही भिक्षा मागायला जा. ठीक आहे मी जातो. आणि भगवान श्री गोरक्षनाथ महाराज गेले. महाराज एका ठिकाणी गावात भिक्षा मागायला गेला आणि त्या बाईला आवाज दिला, अलख निरंजन. मातोश्री घराच्या बाहेर आल्या आणि महाराजांनी सांगितलं, माते भिक्षाम देही. ती बाई भिक्षा घेऊन बाहेर आली. मस्त, आता मला वाटतं तिच्या घरी पित्र होते, असं चरित्रात आहे बरं का. पित्र होते. तिने मस्त पंचपक्वान्नाचं ताट, बासुंदी, गुलाबजांबू, पुरी, आम्रखंड, श्रीखंड, वरण, भात आणि ते कसले ते मुगाचे वडे वगैरे काय ते सगळं दिलं. आणि ते घेऊन महाराज गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथांकडे आले. आणि मच्छिंद्रनाथांकडे आल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांनी जेवायला सुरुवात केली. आणि जेवायला सुरुवात केल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांनी सगळे खाल्ले, ते वडे खाल्ले. मच्छिंद्रनाथ म्हणतात की गोरक्ष, अरे आम्हाला हे मुगाचे वडे फार आवडलेत, आणून देतो का. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं ठीक आहे भाऊ, काही हरकत नाही. आपलं गोरक्षनाथ म्हणले आणतो. आता मुगाचे वडे करायचे म्हटल्याच्या नंतर त्याला भिजू घालायचं, वाळू घालायचं, मिक्सरमधून काढायचं, त्याच्यात बेसन पीठ टाकायचं, हळद टाकायचे, मीठ टाकायचं, मोहरी टाकायची, हावरी टाकायची, असंच आहे ना. हा तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, आहे का नाही. आणि ते भरपूर प्रक्रिया आहे. ते बाकीचं तुम्ही बघा, आपण काही उक्त घेतलेलं नाही. आणि ते मग महाराज ते वडे त्यांना खूप आवडले. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्षनाथ म्हणले ठीक आहे बाबा आणतो. गोरक्षनाथ महाराज गेले. महाराज पुन्हा त्या बाईच्या दरवाजात गेले, आवाज दिला, अलख निरंजन. ती बाई पुन्हा बाहेर आली. ती बाई म्हणले, का रे बाबा कुठं चालला इकडं, तुला तर मोगा भिक्षा दिली ती ना. ते म्हणे, अहो माते, आमच्या गुरुवर्यांना तुमचे वडे फार आवडले, तर आम्हाला ते वडे पुन्हा द्याल का. ती बाई म्हणली, येतं काय राजपिंपरीचा सप्ताह चालू आहे काय, कोणी येऊन जेवून जा, कोणी येऊन जेवून जा, कोणी येऊन जाऊन जा, तसं जमत नाही देत. ते म्हणे, माते आमच्या गुरुवर्यांना आपले वडे फार आवडले, तर कृपया करून तुम्ही आम्हाला ते वडे द्याल का.
आता त्यांनी सांगितलं मी तुला वडे देते पण तू मला काय देशील. ते म्हणले मी तुला वडे देते पण तू मला काय देशील. त्यावेळेस त्या गोरक्षनाथांनी सांगितलं 12 वर्षाचं महाराज वय, 12 वर्षाचं वय. किती वय, त्यांच्या वयाचं वर्णन केलंय. ते म्हणतात भस्मांकित शिवस्वरूप ललाट शोभत त्रिकुंड सिद्ध योगी वितरागे धग धगते तेज कुंड अलक निरंजन अलक निरंजन भस्मांकित शिवस्वरूप ललाट शोभत त्रिकुंड. अरे भस्मांकित शिवस्वरूप आहे, साक्षात महादेवांचं स्वरूप जणू काय पृथ्वीवर उतरलंय आणि गळा कपाळावर त्रिकुंड लावलेला आहे त्या भगवान गोरक्षनाथांनी. नवनाथ चरित्र फार सुंदर आहे. आता ते काय आपला विषय नाही. नवनाथांचं वर्णन एका जणाने केलंय महाराज. हातात चिमटा काकेत जोळे घालोनी भगवा वेश आलाय बाबा दिलाय आवाज अलक निरंजन आदेश आलाय बाबा दिलाय आवाज अलक निरंजन आदेश. ते वर्णन नवनाथांचं फार सुंदर केलंय त्यांनी. आपलं काही नवनाथ भक्ती सागर नाही चालू आहे, मुद्दा घ्यायचा आहे आपल्याला फक्त. आणि मग ते भगवान गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं की आम्ही काय तुम्हाला काय देऊ, आम्ही भिक्षा मागणार, आमच्याकडे तुमच्याकडे देण्यासाठी काही नाहीये. त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं तुझ्याकडे 2 डोळे आहेत, त्यातला 1 डोळा मला काढून दे. कसल्याही गोष्टीची पर्वा केली नाही महाराज. 3 बोटं घेतले, एका डोळ्यात घातले. अहो एका डोळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या आणि एका डोळ्यातून अश्रू वाहत होते, अंगावर काटा येत होता. पण आपल्या गुरुवर्यांसाठी केलेलं समर्पण आहे महाराज ते डोळ्याचं. ह्याच्यापेक्षा वेगळं समर्पण मी तुम्हाला काय सांगू, याच्यापेक्षा वेगळं नाही सांगता येत मला. म्हणजे ते आणि तो पुढचा कथाभाग माहिती आहे. ते वडे घेऊन गेले, मग ते भगवान मच्छिंद्रनाथांनी डोळा ते पुन्हा लावला, ते पुन्हा ठीक झालं. सांगायचं तात्पर्य एकच आहे, त्यांनी आपल्या गुरुवर्यांसाठी केलेलं समर्पण आहे. तुकोबरायांनी समर्पण युक्त भक्ती केली, तुकोबरायांनी त्याग युक्त भक्ती केली. अहो जगाच्या पाठीवर अनेकांनी त्याग केला. त्यातलं एक दुसरं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 8 बायका होत्या महाराजांना, त्यातल्या एका पत्नीचं नाव होतं काशीबाई. त्या मूळच्या जालन्याच्या होत्या. आणि काय झालं, ज्यावेळेस काशीबाई मरणासन्न अवस्थेत पडलेल्या आहेत आणि जिजाऊ साहेब त्या काशीबाईंना प्रश्न विचारतायत, काशीबाई तुमची शेवटची इच्छा काय आहे. अहो ती काशीबाई जिजाऊ साहेबांना सांगते, आऊसाहेब ओ आऊसाहेब, अहो राजेंच्या आमच्या वर्षाला लग्नाला इतकी वर्ष झाली हो. लग्नाच्या दिवशी राजेंची पाय बघितले होते आऊसाहेब. मरताना एकदा छत्रपती महाराजांचा चेहरा बघायचा आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे दादा हो. अहो लग्न केलंय शिवाजी महाराजांनी, पण संसार करायला वेळ नाही का. तुमच्या आमच्या सारख्याचे संसार थाटात चालावे म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या आपल्या संसाराचा त्याग आहे. ह्याच्यापेक्षा वेगळा त्याग मला सांगता येत नाही दादा हो. एक वेगळा त्याग मला सांगता येत नाही. तुकोबरायांनी त्यागयुक्त भक्ती केली, तुकोबरायांनी समर्पण युक्त भक्ती केली, तुकोबरायांनी भावयुक्त भक्ती केली. कारण की भावाच्या बाळाशिवाय देव आकळला जात नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, म्हणून तुकोबरायांनी भावयुक्त भक्ती केली. भावबळे आकळे येर विना कळे, म्हणजे भावाच्या बरोबर आहे का नाही. म्हणजे त्यागयुक्त भक्ती, समर्पणयुक्त भक्ती आणि भावयुक्त भक्ती तुकोबरायांनी केली. आणि तुकोबराय म्हणतात त्याचा परिणाम काय झाला अभंगाच्या. तुका मनसो का बाबा झाले जे बाय, तुका मनसो का बाबा झाले जे बाय, तुका मनसो का बहु झाले जे बाय, तुका मनसो का बहु झाले जीवाय, तुका मनसो का बाबा झाले जीवाय, तुका मनसो का बाबा झाले जीवाय, तुका मनसो का बहु झाले जीवाय, तुका मनसो का बहु झाले जीवाय. गाडेले जसे विठोबाचे, गाडेले से विठोबाचे, तुका झाले धरतायाचा संग, सुकामा झाले धरतायाचा संग, घडलिया सेवा विठोबा घडलिया सेवा विठोबाची, सुकामा झाले
सुख आम्हा झाले धरतायाचा संग पळाले जगर सन जय राम साधु म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची. तुकोबराय म्हणतात आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली, त्याचा परिणाम आम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याची संगती प्राप्त झाली. त्याचा परिणाम आम्हाला सुख झालं. नुसतं सुख झालं नाही तर तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, त्याप्रमाणे तुकोबरायांना आपल्या जीवनामध्ये सुख झालं. कारण की तुकोबरायांनी भक्ती केली होती. तुकोबरायांनी भक्ती कशी केली होती माहिती का? तुकोबराय संडासला गेले तरी त्यांचं वाचा विठ्ठल विठ्ठल, त्यांचं रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. आपले माणसाचे तोंड म्हणत नाही, इधरले म्हणते बरं का, तिकडलं सांगतोय है का नाही. तिकडं गेलं का इकडं सांगायचं, इकडं गेलं तिकडं सांगायचं, नवस तरी कुठून आणता है का नाही. म्हणजे काय झालं, एकदा अर्जुन द्वारकेला गेला आणि द्वारकेला गेल्याच्या नंतर पांडुरंग भगवान श्रीकृष्ण आपल्या आराम कक्षेमध्ये बसले होते. अर्जुन म्हटला देवा मी लय थकलोय, मला आराम करायचा आहे. देव म्हणले ठीक आहे, माझ्या मांडीवर डोकं टेकून झोप, मी तुझ्या डोक्याची मालिश करतो. देव मालिश करता करता अर्जुन झोपी गेला महाराज. आणि तेवढ्यात नारद महर्षी आले. ते काय शांत येते ते नारद आहे का, ते तिकडूनच नारायण 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 नारायण, तिकडूनच नारायण नारायण. देव म्हणाले ओ थांबा 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 थांबा, तुमचा ताप हा थांबा जरशी आहे का नाही. ते म्हणे येत आहे. असं काय झालं, एखाद्याला जर आपण एखाद्या मध्येच प्रमाण चाल म्हणायला लागलं त्याला म्हणलं तुम्ही थांबा थांबा, लय वाईट वाटतं महाराज. तसं नारद महर्षी लय वाईट वाटलं, मला थांबा म्हणले, असं कस कायच म्हणले, त्रिभुवनात फिरतो मी हा. भगवान परमात्मा म्हणले अहो नारद महर्षी तुमचं जरी सगळं बरोबर असतंय ना, पण इथं भजन चालू आहे. नारद महर्षी म्हणले काय द्यावा, काय टिंगल करता राव तुम्ही हा. आता अर्जुन झोपलाय, तुम्ही त्याचं डोकं चोळीत आहे, आम्ही गप आहे, कोण भजन करताय. भगवान परमात्म्याने नारदांना सांगितलं अहो नारद महर्षी तुम्ही शांत चित्तेने मन लावून ऐका. नारद म्हणते थांब ठीक आहे. आणि आवाज यायला लागला श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. नारदांना आश्चर्य वाटलं. नारद म्हणतात देवा हा श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण कोण म्हणतंय. त्यावेळेस भगवान परमात्मा नारदांना सांगू लागले अहो नारद महर्षी माझा अर्जुन माझ्या मांडीवर डोकं टेकून झोपलाय, पण त्याचं रोम ना रोम माझं भजन करताय. असं भजन आमच्या जीवनामध्ये आपल्या तुकोबरायांनी केलं होतं महाराज. आणि असंच भजन भीष्म म्हणून आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे पट्ट शिष्य होते बंकट स्वामी महाराज. भजनात इतकी ताकद होती महाराज, त्यांच्या वाणीत एवढी ताकद होती. काय झालं, आमचे प्रातस्मरणीय श्री गुरु बंकट स्वामी महाराज एका गावात कीर्तनाला गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या गावात जशी आपल्या गावाची आज जत्रा तशी त्या गावची होती जत्रा. आणि काही काही जत्राचा विषय असा असतो महाराज, जत्रा असते की लोकांचे तमाशा आहे का नाही. आता काही काही तमाशे बंद पडले म्हणून काही नाही, कीर्तनाचा तमाशा केलाय तो भाग वेगळा आहे. फक्त राजपिंपरीकर करणार नाही याची मला अपेक्षा आहे बरं का. कीर्तनाचा तमाशा होऊ देणार नाही, म्हणजे तमासगीर कीर्तनात येऊ देऊ नका एवढंच मला सांगणं आहे. आणि मग आता ते बंकट स्वामी म्हटले, बंकट स्वामीला तिथले कार्यकर्ते म्हटले महाराज सगळं गाव तमाशाला गेलंय, आपलं कीर्तन कोण ऐकणार. नाही नाही ते म्हणे सगळं गाव गेलं टाळकरी. ते म्हणे महाराज काही काही टाळकरी गेले पॅन्ट शर्ट घालून आहे का नाही. ते म्हणे पखवाद्यात असं ना, ते पखवाद्यात तुमच्यासारखा विद्वान होता बरं का. ते म्हणे हाय बा गायक एक हाई एक गेला, ठीक आहे करा चालू. त्यांनी केलं सुरू महाराज. बंकट स्वामींनी डोळे झाकले, रामकृष्ण हरी भजन सुरू केलं महाराज. रूप पाहता लोचने अभंग झाला, पहिली अभंग झाला आणि डोळे उघडले. तमाशात काम करणारे ते वाजणारे नाचणारे सुद्धा समोर येऊन बसले होते. हे सामर्थ्य आमच्या बंकट स्वामींच्या भजनात होतं महाराज. हे सामर्थ्य आपल्या नामसंकीर्तनात आहे. म्हणून आज गावगाव तमाशे बंद पडले, सप्ते चालू झाले का. हे आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची पुण्य आहे. मला काय येतं काय नाही मला माहीत नाही, पण मला जे काही येतंय ते सगळं आमच्या गुरुवर्यांचं आहे. आणि
आयुष्यात काही येईन का नाही माहीत नाही, पुन्हा तुमच्या गावात कीर्तन करण्याचा योग येईन का नाही माहीत नाही, पण जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे ना तोपर्यंत माझ्यामुळं आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आणि संप्रदायाचं नाव खराब होईन असं कधी वागणार नाही महाराज. मला जोग महाराजांची एकच प्रार्थना आहे, बास अशी सद्बुद्धी महाराजांनी सगळ्या कीर्तनकारांना देवो, बास दुसरं काय अपेक्षा आहे. आजच्या या ठिकाणी मला ज्यांनी आज आवर्जून बोलवलं असे आमचे इंदे काका, त्यांचे धन्यवाद. आमचे ओमकार महाराज इंदे आदरणीय महाराज असतील, रामकृष्ण हरी महाराजांच्या चरणारविंद साष्टांग प्रणिपात. सगळे माझे आजोबाच्या वडिलांच्या वयात गायनाचारी अतिशय उत्कृष्ट साथ केली. माझे सगळे आता वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध माणसं महाराज आपल्या गावात. त्याच्यामुळं काय एक एका हुनी बळी रे हाय का नाही, एक एक संप्रदायातला घासलेला हिरेच तुम्ही या ठिकाणी आदरणीय महाराजांनी उत्कृष्ट मृदुंगात साथ दिली. महाराजांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि राजपिंपरीकरांना एकच विनंती करतो, आपला टायमिंग झालाय, एकच विनंती करतो बाबा, कीर्तनाच्या माध्यमातून माहिकून काही चुकलं असेल हे तुमच्या पुढं पदर आहे बाबा, याच्यात टाकून द्या, जाता जाता टाकून देतो, मी नेऊन तरी काय करू, हाय का नाही. सगळ्यांना विनंती, मायकून काही चुकलं असेल तर हुकलं असेल तर मला माफ करा. एक असेल तर स्वतःचं लेकरू म्हणून समजा बाबा, कोणाला एक असेल तर दुसरा समजा, दोन असेल तर तिसरा समजा, तीन असेल तर चौथा समजा, कुणीच नसलं दत्तक घ्या, हाय का नाही. पण यायला आपल्याला काय मागं ना पुढं फुपट आवड, हाय का नाही. म्हणजे जे काही असेल ते आमच्या गुरुवर्यांचे. आणि एकच सांगतो आपल्या सगळ्या तरुणांना, इथं आजूबाजूला इकडं काही बसले, मागं काही बसले, इकडं तिकडं तरुण पिढी भरपूर सध्या जागृत झाली धर्माच्या बाबतीत. एकच सांगतो बाबा हो, माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या धर्माचं आचरण करा. आता इथे मला ते आमचे इंदे काका म्हटले, आम्ही असे दर महिन्याला पौर्णिमाला कार्यक्रम चालू केला आहे. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही सगळे कार्यक्रम चालू केले ना, दर शनिवारी हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसा माईक सिस्टीम लावून म्हणायची. अहो लोक येळातून 5-5 वेळा त्यांच्या तिथं जाऊन वरडू शकतात. आता ते मला वरडता येत नाही, तो भाग वेगळा आहे त्यांच्यासारखं. तर आपण शनिवार आठवड्यातून एकदा हनुमान चालीसा का म्हणू शकत नाही महाराज, बरोबर आहे का नाही महाराज. म्हणून एकदाच तेवढी विनंती की आपलं दर शनिवारी एकदा यायचं, पूजा करायची, हनुमान चालीसा भरायची. आणि तसं नसेल तर प्रसाद चालू करा, खायच्या निमित्ताने येतील, पण येतील आणि आपला एक दिवस हनुमंतराय कृपा करतील आणि त्यांना आपला धर्म कळेल महाराज. ही आज काळाची गरज आहे. सगळ्यांना विनंती की बाबा हो, आपापल्या लेकराला चांगले संस्कार द्या. तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल आपलं म्हातारपण नीट जावं तर द्या, नाही तर तसंच राहू द्या, आम्हाला काय करायचंय. नाही तर कुत्रे हाल खात नाही महाराज म्हातारपणी. इथल्या आजूबाजूच्या तरुणांना एकच विनंती की बाबा हो, व्यसनाधीन होऊ नका. अरे तुम्ही व्यसन केलं नाही ना, तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहात. अरे तुम्ही आचरणात राहिले ना, तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराज आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा. अरे माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे, अरे तुम्ही व्यसन करू नका. तुम्हाला व्यसन करून मिळतं तरी काय. अरे रात्रीच्या 12 वाजता कुठली स्त्री दिसली आणि तिला म्हणता आलं ना, माय तुझ्या महाराष्ट्राच्या मातीचा खरा शिवराय, काय गरज आहे महाराज. हा, आचरण श्रेष्ठ असावं लागतं. नुसतं गप्पाला कचन बिड्याला कचा म्हणून जमत नाही, आचरण श्रेष्ठ असावं लागतं. अरे लोक गाडीवर नाव टाकते जय शिवराय, गडी फुल ठोय. हा, गाड्याच्या गाडीवर नाव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती, गाड्याच्या गाडीवर नाव छत्रपती, गडी कुठं धाब्यावरती. अरे काय पद्धत आहे का. अहो आज गावगाव ज्या शिवाजी महाराजांची लोक जयंती साजरी करतात त्या गावामध्ये आज तमाशे होतात. आणि जे लोक तमाशे बघतात ना ते सरळ नरकाची वाट मोकळे करतात. मी सांगत नाही, एकनाथ महाराजांचा पुरावा आहे. अरे नको नको स्त्रियाचा संगात, नको नको स्त्रियाचा एकांत, पुढचं लय भयानक आहे. नको नको स्त्रियांचा परमार्थ करीत या आघात पुरुषाशी. म्हणून सांगतो बाबा हो, तुम्ही जर शिवरायांचे मावळे म्हणून जगायचं असेल, अरे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चरित्र जगायचं असेल तर ते नुसतं वाचून आणि बघून चालत नाही. शिवाजी महाराज डोक्यावर ठेवायचा विषय, डोक्यावर घेऊन मिरायचा विषय नाही, तर शिवरायांचे आचार विचार डोक्यात घेऊन जगण्याचा विषय महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, पण पृथ्वी तलावर एकमेव राजा आहे की अख्ख्या जगाने ज्यांचं वर्णन करावं, नवे 33 कोटी देव सुद्धा वर्णन करतात, ते राजे म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज. अहो माणूस मेल्याच्या नंतर तुम्ही आम्ही रडतो,
यात काही शोकांतिका नाही. अरे शिवाजी महाराज गेले तर औरंगजेब सुद्धा त्या अल्लाकडे प्रार्थना करत होता की हे अल्लाह, हे खुदा, तेरा एक नेक बंदा तेरे पास आ रहा है, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. एवढी नीती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची कडक होती. एवढे तत्वनिष्ठ आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे एवढे निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याच्या मनात पेरली होती. अरे आताचे मावळे निष्ठा कसली, निष्ठा निष्ठीचे निसती महाराज. अरे पूर्वीच्या काळात मावळे जर झोपले तर त्यांच्या उशाला तलवार असायची, त्यांच्या उशाला भाले असायचे, त्यांच्या उशाला ढाल असायची. उठल्या का ते पहिलं ढाल तलवार फिरायचे, दंड बैठका करायचे, व्यायाम करायचे. आताचे मावळे उठले का पहिलं गाय छाप काढतात आणि चुनामुळे येतात, लाव चुना आणि मळ पुन्हा. अरे काय आणि नाव मस्त आणि मस्त शिवाजी महाराज डीपीला फोटो काय शिवरायांचा मावळा. असला कसला शिवरायांचा मावळा. हा फार शोकांती काय सांगायची एकच गोष्ट आहे महाराज. एकाच हेतून या राजपिंपरीमध्ये आलो होतो. तो हेतू साध्य झाला की नाही मला माहित नाही. तो हेतू म्हणजे असा होता, हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, मेरे दिल से नहीं तो ना सही, राजपिंपरी वालों के दिल से प्रेम की गंगा बहनी चाहिए. एवढं स्वप्न घेऊन मी इथं आलो होतो. आणि आता ते काय, पुन्हा एकदा सांगतो, काही चुकलं हुकलं असेल तर मला माफ करा. ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते आमचे गुरुवर्यांचं आहे. झालेली सेवा याच ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणारविंद प्रार्थना करतो. वास्तविक पाहता आज हनुमान जयंती आहे. बघा, ज्याप्रमाणे देवाची जयंती, संताची पुण्यतिथी, देवीची नवरात्र, महादेवाची शिवरात्र आणि तुमचे आमचे पित्र, काय काय पित्र घालायच्या लायकीचे नसतात, तो भाग वेगळा आहे. गडी आयुष्यभर कोंबड्या खातो आणि मरणाच्या टायमाला त्याच्या तोंडात लोक तुळशीचं पान देतात. खरंच सांगा, तो खरंच तुळशीच्या पानाच्या लायकीचा आहे का? अहो कोंबडीचं पखाड द्यायला पाहिजे त्याच्या तोंडात महाराज. अहो आमचे प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती बाबा कुरेकर विचारसागर शिकवत असताना आम्हाला सांगायचे, हे मांस खाणारे लोक असतात ना, फार विचित्र असतात. त्याच्यात जास्त सगळ्यात विचित्र कोण? कोंबड्या खाणारे. कोंबड्या काय खाते? उकांड्यातलं शेण. आणि हे काय खाते? कोंबड्या खाते. मग खाल्लेलंच काय वाईट आहे? सांगायचं एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू या शब्दाचा अर्थ असा आहे, ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर, हिंसेपासून जो दूर तोच खरा हिंदू. आणि सगळ्यात जास्त मटणाच्या दुकानात गर्दी आपल्या हिंदू लोकांची. आणि हेच डीपीला हेच डीपी ठेवते बरं का, कट्टर हिंदू. कसं असले कसले कट्टर हिंदू, चौनादव. अरे काय अवघड आहे. सुकांती काय, सर्वांना विनंती आहे, मांसाहार कुणी करू नका. अरे मांसाहार आपल्यासारखेच नाही महाराज. ते अरे ते आसुरी संपत्तीचे लोक खातात, ते राक्षसांचा आहार आहे, आपला आहार नाही आहे मांसाहार. अहो एक माफी मागून बोलतो बरं का महाराज, माफी मागून बोलतो. एक सांग का, तुम्ही ज्या बोकड्याचं मटण खाता ना, त्या बोकड्याला जन्माला आल्याच्या नंतर 3 तासांनी आई बहीण कळत नाही. आणि आपले नालायक लोक त्या बोकड्याला खाते, त्यांना काय वांग कळणार आहे का? बरोबर आहे का नाही महाराज? बरोबर आहे का? म्हणून सांगतो बाबा, मांसाहार करू नका, आपल्या धर्माचं जतन करत राहा. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, अरे आपला सप्ताह उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो आणि आपली शताब्दी याच्यापेक्षा तिप्पट थाटात हो, हीच हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली.